एकीकडून राज्य सरकार म्हणतं 31,700 कोटीपेक्षा अधिक मदत पॅकेज आम्ही जाहीर करतोय, दुसरीकडून मी मैदानातच आहो आणि हे सरकार सगळं लबाड आहे. एवढे चुत्या बनवतं, लोकांना मूर्ख काढतंय. म्हणजे राजकारणात असं वागलं देवेंद्रजी ठीक आहे, पण तुम्ही शेतकऱ्यासोबत असं वागाल ना तर ते म्हणताना आमच्याकडे एक म्हण होती विदर्भात, का वाईट बोललो खोटं बोललो तर ढुंगणाला केस्तोड होतं. केस्तोड म्हणजे काय समजतं का तुम्हाला? फोड होतं, फोड म्हणजे केस्तोड. ते पण होईल. असे जर आमच्या शेतकऱ्यासोबत तुम्ही असं जर हे कराल, वागत असाल, 6,000 कोटी प्रत्यक्षात द्यायचं आणि सांगायचं 31,000 कोटी दिले. तुमच्यापेक्षा तेलंगणा बरं आहे ना. काही नुकसान न होता प्रत्येक पिकाले एकरा मागं 5,000 देतं, हेक्टरा मागं 5 आणि 5 10 12 12,500 रुपये देतं. काही नुकसान न होता. म्हणजे भावांतर योजना, तुम्हाला भाव भेटत नाही, जो कायद्यानुसार आम्हाला त्या शेतकऱ्याला पैसे भेटत नाही म्हणून ते सगळं दिलं जातं. आणि इथं नुकसान झाल्यावर काय दिलं आम्हाला? 31,000 कोटीमध्ये 10,000 कोटी गेले रस्त्याला, पायाभूत सुविधेसाठी 5 ते 7,000 कोटी गेले आमचे तिकडे विम्याचे. आणि एमआरजीएस मध्ये तर पैसे तुम्हाला झोपडपट्टीच्या आता घरकुलाचे पैसे भेटले नाही. पाणी रस्ते 4 महिन्यापासून भेटत नाही. ते घर कोठा जळला तर 3,000 रुपये गेला वाहून. काय होतं 3,000? ते माती जरी गेली ना वाहून ते निघत नाही. आणि एवढं कसं काय खोटं बोलता हो तुम्ही? खरडून गेलेली जमीन त्याच्यामध्ये गाळ आणणं, ट्रॅक्टर तो टाकणं, ते पैसे कधी भेटणार आहे? त्याची तरतूद काय करताय तुम्ही? ऍडव्हान्स पैसे देण्याची काही व्यवस्था केली आहे का? काहीच नाही. त्याच्यातही तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागेल. एमआरजीएस म्हटलं म्हणजे जॉब कार्ड काढावं लागेल. मजुरीचे पैसे भेटणार, स्किलचे पैसे कसे देणार आहे तुम्ही? सगळा गोंधळ आहे पॅकेज मध्ये. वेळ काळाची होती. राज्य सरकारनं जाहीर केलेले जे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांसाठी कितपत पुरेसं आहे? काय याच्यामध्ये बदल काय अपेक्षित किंवा तुमची ठोस मागणी काय? आमची ठोस मागणी आहे, कर्जमुक्ती करा. कर्जमुक्तीशिवाय शेतकरी करू शकत नाही. आणि तुम्ही एका कंपनीचा नुकसान भरपाईसाठी म्हणजे प्रोत्साहन निधी देतोय, माफ नाही म्हणत. कंपनीला नुकसान भरपाई पडून करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन निधी देतोय. आम्हाला प्रोत्साहन निधी द्या. आमचा उद्योग धोक्यात आलेला आहे. कित्येक वर्षापासून आमचा उद्योग धोक्यात आहे. ते प्रोत्साहन निधी दिली पाहिजे ना. उद्योगाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय. 16 लाख कोटी रुपये माफ केले 200 उद्योगांचे. 16 लाख कोटी आले कुठून? आणि हे देवेंद्रजी काय म्हणत होते का दुष्काळ पडल्यावर माफ करू. आता पडला दुष्काळ, आता म्हणते मार्च मध्ये पाहू. आम्ही पाहू द्यायला जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आमचा शेतकरी पाहिजे. वोट तर देणार नाही पण चाबूक देणार चांगला. काय भूमिका काय असणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले जिल्ह्यावरती निर्णय होतील तिथले एकत्र लढायचं, कसं लढायचं, तुमची काय भूमिका असणार आहे? कसे लढा? आम्हाला त्या राजकारणाचं काही करायचं नाही आहे. जिल्हा परिषद गेला म्हणजे निवडून आले म्हणजे फार मोठे तीर मारले असा काही विषय नाही होत. पहिल्या शेतकऱ्याच्या समस्येशिवाय एवढ्या सगळ्या निवडणुकीचं वातावरण असताना आम्ही आंदोलन करतोय. आम्ही उलट गावागावात त्या जिल्हा परिषदच्या साठी जिल्ह्या फिरायला पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यासाठी फिरतोय. निवडणुका आमच्यासाठी दुय्यम स्थान आहे, शेतकरी प्रथम स्थानी आहे. जून मध्ये तुम्ही बसला होता आंदोलनाला, त्यावेळी सरकारने 15 दिवसाची तुम्हाला आश्वासन दिलं होतं की कर्जमाफीसाठी समिती नेमू, मात्र वारंवार योग्य मुहूर्त मिळेल तेव्हाच होईल. नेमली समिती, पण समिती नेमली, एकही मीटिंग नाही. अजित पवार त्यांना बाकीचं सोंग करता आलं का नाही? सकाळी उठून शपथ का घेता आली अजित दादाला, हे सोंग करता आलं. हे सोंग जमत नसेल तर राजीनामा द्या. आम्ही सांगतो तुम्हाला कसे पैसे आणायचे. तर असे फिरले का नाही दोघे जण, तिघे जण, एकनाथजी ते मुख्यमंत्री, त्या मुंबईतून पुण्याला असे तर किती लोकांना टॅक्स सोडला ना, तो तर 1 लाख कोटी निघतं. सगळे ज्यांचेच भाऊबंद आहे. जून मध्ये अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळी अनेक मंत्री तुम्हाला भेटायला आले, आश्वासन दिली, शब्द दिले. सरकारकडनं शब्द पाळले गेलेत की नाही? मग त्यावर कर्जमाफी ही तर मुख्य मागणी होती. पाळले म्हणूनच तर आम्ही आंदोलन करतोय 28 तारखेला. नागपूरला 28 तारखेला आमचं आंदोलन आहे. प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आणि ते मुक्कामी आंदोलन राहील. जेथपर्यंत कर्जमाफी नाही तेथपर्यंत तिथून हटणार नाही. काय तुम्ही उपोषणाला पुन्हा बसणार आहात? उपोषणाने बसत यांना उपाशी ठेवू. राज्यातील महायुती सरकारला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे. काय एकंदरीत या राज्य सरकारबद्दल काय सांगाल? कसं एकंदरीत लाडक्या बहिणी कमी केल्या, शक्तीपीठ आणलं न मागलेलं, पुन्हा ते मुंबईसाठी बोगदा निर्माण केला, गृहनिर्माण, सगळ्या मुंबईतलं खाली वरते ब्रिज आहे, खाली ब्रिज आहे, साईडनं ब्रिज आहे, इकडून गेला तर तिकडून असं निघायची अवस्था आहे. आणि आमचे पाण्याचे रस्ते तसेच आहे, निघालेच रस्ता सापडत नाही. जे काय होतं ते शहरात होतंय.
आणि सगळ्या श्रीमंत लोकांची व्यवस्था करणारे सरकार आहे. गरिबानं मरावं, त्याला लुटावं. जंगलातला वाघ असतं ना, हत्याला सोडतं ना हरणाला मारतंय. हत्ती म्हणजे या सरकारमधला उद्योगपती आणि हरणं म्हणजे शेतकरी मजूर. त्याला रोज खायचंय, त्याला शिकार करायची. तो लचक्या तोळ्यासाठीच ठेवलाय शेतकरी शेतमजूर. सरकारनं लाडकी बहिणी योजना आणली खरं, पण लाडकी बहिणी योजना जी आहे ती लाडकी बहिणी योजनेचा निधी देण्यासाठी सरकारला वारंवार इतर खात्याचा निधी वळवावा लागतोय. सरकार बिलकुल खोटं आहे, साफ खोटं आहे. 7.5 लाख कोटीमध्ये 2.5 लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकाऱ्यासाठी. मग किती राहतं तुमच्याजवळ? 5.5 कोटी रुपये. 5 कोटीतले तुमचे लाडके बहिणीला गेले 45,000 कोटी. बाकीचा पैसे कुठे गेलाय? कोण खाल्लाय तो? बजेट तर तुम्हीच मांडलं ना. आम्ही देतो ना हिशोब, तुम्ही द्या हिशोब आम्हाला. तुम्ही सगळे टेंडरिंगचे कामं काढले, जिथं कार्यकर्ता उभा राहील, पार्टी उभं राहील आणि मस्त लोकांना चालवल्यापेक्षा कार्यकर्ता चालवायचा व्यवस्थित. शेतकरी खरं तर अडचणीत आहे बच्चू भाऊ, आणि अशा परिस्थितीत प्रत्येक जण म्हणतोय, सरकारमधील असेल किंवा विरोधक असेल, तो प्रत्येक जण म्हणतोय की शेतकऱ्याला उभं करायचंय. आता सरकारमधील लोकांची खरं जबाबदारी असताना आता काय होतंय तुम्ही लक्षात घ्या, त्यांना उभं करायच्या ऐवजी त्यांच्या हाती भगवे हिरवे झेंडे दिले जाईल. निळे हिरवे भगवे. तुम्ही आयलो मोहम्मद आला, आयलो महादेव आला. आता आयलो शेतकरी किसान गेला, आता घ्या झेंडे. एक जण आयलो मोहम्मदचा घेईन, एक जण आयलो महादेवचा घेईन. आम्ही बसा बोंबलत. बाबासाहेब पाटलांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघता? ते तर काय आहे, खरं तर अशा लोकांना ना पिटायलाच पाहिजे. ते कोकाटे आहे, हे आहे, हे वाचाळवीर कुठून निर्माण केलं का आम्ही? आणि कसं काय पद दिलं त्याला? सहकार खात्यातलं काय भलं केलं सांगावं म्हणा. फक्त कोणाच्या बँका डुबवायच्या, कोणाला कसं त्रास द्यायचा एवढंच समजतं बाळासाहेब पाटलाला. एवढा इतका शेतकऱ्याचा मुलगा आहे का नाही मला तेच तपासायला पाहिजे. त्यांचे बाप शेतकरी होता, त्यांचा आजा शेतकरी होता. ते म्हणतात शेतकऱ्यांना नाद लागलाय आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते खोटे असतात, त्याच्यावर काही गंभीरतेनं घेऊ नका. वाटते का थोडी तरी लाज? असं तर खरं तर मग शेतकऱ्यांना नाद लागलाय म्हणून बाबासाहेब पाटील म्हणतात शेतकऱ्यांचा नाद. मग ह्या साखर सम्राटांना दरवर्षी थक हमीचा नाद लागलाय का? ते तर राहिलंच. म्हणजे आता मुख्यमंत्री काय म्हणतोय, जे आम्हाला पैसे देणार नाही ते जर काटा मारत तर तिच्यावर कारवाई करू. म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले तर काटा मारण्यावर कारवाई, आणि तुम्हाला पैसे दिले तर मग कोणावरच कारवाई नाही. वा मुख्यमंत्री, या देशाचा मुख्यमंत्री असं बोलतोय, थोडी तरी वाटली पाहिजे का नाही पाहिजे? साखर कारखाने लुटतात किती ते पाहिलं का कधी? त्या नफ्यामध्ये माझा शेतकरी बसतोय का कधी? एखादा बोनस तरी? म्हणजे ते गुजरातचे कारखाने 4,500 रुपये भाव देतं आणि आम्ही 30, 3, 4, 5, 3400, 3,000वर त्याच्यात काटे मारतो वेगळे, रिकव्हरीमध्ये फॉल्ट करतो वेगळा. यांचे सगळे धंदे चालू ठेवायसाठी म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं कारखाना काढला आणि हे सगळे अरबपती आम्ही पाहतो हे झाले. राज्य सरकारने आता 31,628 कोटी रुपयाची शेतकऱ्यांसाठी घोषणा केली. खरंच याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटते? कसं सुटणार आहे? तुम्ही एक सांगा, 7.5 लाख कोटीमध्ये आमचं 9,000 कोटीचं बजेट होतं शेतकऱ्यांसाठी ठेवलंय. तेलंगणात तेच 45,000 कोटी ठेवलंय आणि हे नुकसान झाल्यानंतर 31,000 कोटी देतं. कसं काय होणार आहे? आणि ते फसवा आहे. त्याची आकडेवारी जे आहे ना ते बिलकुल आम्ही पाहतो, जसा पुजारी ते सांगतो ना, एवढं हळद आणा, एवढी अक्षत आणा, एवढे ते काय म्हणते कुंकू आणा, तशातला प्रकार आहे. सगळी पूजा एकत्र करून फडणवीस साहेबांना काढलेला आकडा आहे तो 31,000. आता सध्या एसटी आरक्षणाचं वर्गीकरण चालू आहे. सगळ्याच ते टाकून ठेवलेला भाग आहे. हे सगळे राजकारणी लोक आहे ना, हे सगळे बदमाश आहेत. यांनी ओबीसी प्रवर्गात भांडणं लावले, एससी प्रवर्गात भांडणं लावले, एसटी प्रवर्गात भांडणं लावले आणि सगळेतून सुटलेच तर हिंदू मुसलमानाचे भांडणं लावले. आमचा वादच नाही झाला पाहिजे. आम्ही सरकारसोबत भांडण केलंच नाही पाहिजे म्हणून गावात हे सगळे झेंडे उभे केलेले आहेत. व्यवस्थित प्लॅनिंग आहे.